अहिल्यानगरमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलं असून त्यांच्याकडून तब्बल 6,25,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढण्यासाठी गुन्हे शोध पथकातील अधिकारी गणेश देशमुख आणि अंमलदार यांना आदेश दिला होता। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख आणि पथकाने चोरी झालेल्या मोटारसायकलचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण केले। संशयित इसम आसिफ इक्बाल सय्यद आणि आझाद उर्फ अजा हारून शेख यांना संपूर्ण नगर शहर परिसरातील आणि नेवासा, भिंगार कॅम्प, तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील आणि अनेक पोलीस स्टेशनमधील दाखल असलेल्या गुन्ह्यातून एकूण 24 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। चोरलेल्या सर्व मोटारसायकल साथीदार आझाद उर्फ अजा हारून शेख याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याचे सांगून अजा हारून शेख यास जामखेड येथून ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाणे येथे आणले असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। कोतवाली गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करून शहराच्या विविध भागातून चोरट्याने चोरलेल्या 24 गाड्या हस्तगत केल्याबद्दल पथकाचे अभिनंदन करून SP सोमनाथ घारगे यांच्या वतीनं शोध पथकाला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। मोटरसायकल चोरी करणारी एक गँग जी आहे ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या टीमनं डिटेक्ट केलेली आहे आणि त्यामध्ये 2 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेला आहे। आसिफ इक्बाल सय्यद हा राहणार रंगार गल्ली अहिल्यानगर इथला आहे आणि आझाद उर्फ अजा हारून शेख वय वर्ष 32 प्रबुद्ध नगर अलमगीर हा सुद्धा म्हणजे भिंगार या इथला राहणार आहे। या दोघांनी मिळून या मोटरसायकल्स ज्या आहेत ह्या चोरलेल्या आहेत। त्या चोरीच्या मोटरसायकल्स यांच्याकडे मिळालेल्या आहेत। एकूण 24 मोटरसायकल आतापर्यंत प्राप्त झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या फ्रेश आहेत, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जुन्या किंवा भंगारमधल्या दिसत नाहीयेत। याचा अर्थ या मोटरसायकल साधारणतः 1-2 वर्षामध्ये चोरी केलेल्या असाव्यात। आतापर्यंत ज्या मोटरसायकल म्हणजे त्याचा आपल्याला डिटेल्स मिळालेले आहेत ते एकूण 9 मोटरसायकल्स आहेत। ज्या तोफखान्यातून 5 चोरीला गेलेल्या आहेत तिथे गुन्हे नोंद आहेत। कोतवालीमधून 2 चोरीला गेलेले आहेत, नेवाशामधून 1 आणि भिंगारमधून 1। उर्वरित ज्या मोटरसायकल्स आहेत तर त्या इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्या चोरीला गेलेल्या असतील। काही वेळा काही लोकांनी कदाचित गुन्हे नोंद केलेले नसतात, म्हणजे कदाचित काय होतं की पेपर ट्रान्सफर झालेले नसतात, हे नसतात, त्यांच्या नावावर नसतात म्हणून कदाचित नसेल। तर याचा शोध घेऊन आम्ही ते पुढचे पण जे त्याचे मालक आहेत तर ते शोधणार आहोत। खरं तर ही 24 मोटरसायकल्स एकाच वेळी म्हणजे डिटेक्ट होणं आणि म्हणजे मिळणं ही मोठी गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की शहरामध्ये किंवा इतर भागामध्ये पण मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घडलेले आहेत आणि यामध्ये लोकांना काही ठराविक ठिकाणं आहेत की जे सिटीचे जिथं म्हणजे गर्दीचे जिथं मोठे पार्किंग लॉट्स असतील की जिथं म्हणजे समजा बस स्टँड असेल किंवा आणखी इतर ठिकाणं असतील जिथून मोटरसायकल चोरीला जातात। तर एक चांगली उपलब्धी आहे। या निमित्तानं म्हणजे पुढे भविष्यात जे चोरीला जाणाऱ्या मोटरसायकल्स आहेत त्याला बऱ्यापैकी खेळ बसेल। या निमित्तानं या पोलीस ठाण्याचे जे प्रभारी अधिकारी आहेत जे संभाजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या टीमनं खूप चांगलं असं काम केलेलं आहे आणि एक म्हणजे मोठ्या प्रमाणावरती रिकव्हरी केलेली आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।